हदगाव तालुक्यातील तामसा नांदेड रोडवरील वाकरवाडी फाटा येथे खासगी ठेकेदाराकडून अवैधरित्या मुरुम उत्खनन होत असून हदगाव तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। तसेच वन विभागाचे अधिकारी कॉल उचलत नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। तामसा नांदेड रोडवर असलेल्या वारकवाडी फाटा या ठिकाणी सुमारे मागील 10 दिवसांपासून वन विभागाच्या मालराना शेजारी कल्याण टोल नाका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मोठमोठ्या हायवाने अर्धापूर बायपास या ठिकाणी काम चालू असलेल्या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन करून मुरुम टाकणे सुरू आहे। या ठिकाणी संबंधित अवैध मुरुम कोठे जात असल्याची विचारणा केली असता तो मुरुम कल्याण टोल नाका कंपनी अर्धापूर बायपास या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत असे हायवा चालक यांनी सांगितले। तेव्हा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना दूरध्वनीवरून विचारले असता त्यांनी तुम्ही कोण विचारणार, तुम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांना विचारा अशी उद्धट भाषा करत सांगितले। या ठिकाणी हदगाव तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर वन विभागाच्या माळा शेजारी उत्खनन सुरू असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कॉल केला असता त्यांनी कॉल कट केले। त्यामुळे हदगाव तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची गौण खनिज संपत्तीची लूट होत असल्याने संबंधित गुत्तेदार हे आपल्याच कंपनीसोबत कमी ब्रास रॉयल्टी काढून कोटीच्या घरात लूट करत आहेत। त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी येथील सजग नागरिक करत आहेत। बाळासाहेब खानजोडे, एमसी न्यूज, हदगाव, नांदेड।